नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 118 म्हणजेच पुस्तक 7वे शालेय व्यवस्थापनातील मानवी संबंधाचे व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. घटक 5 शाळा व समाज परस्पर संबंध दृढ करण्यासाठी कार्यक्रम. पाठ्यमुद्दे 1 कार्यक्रमांच्या निवडीचे निकष. 2 संबंध संवर्धनासाठी करावयाच्या कार्यक्रमांची उद्दिष्टे. 3 शिक्षणाचा सामाजिक संदर्भ कार्यक्रमांची क्षेत्रे. त्यामध्ये उपघटक आहे 1 प्रौढ साक्षरता. 2 निरंतर शिक्षण वर्ग. 3 उद्बोधन वर्ग व व्याख्याने. 4 करमणुकीचे कार्यक्रम. 5 संस्कृती संक्रमण व संवर्धन. 6 शाळा अध्यापक शिक्षण विकास केंद्र. 7 सेवांतर्गत कार्यक्रम. 8 प्रदर्शने. 9 विद्यार्थी शिबिरे. 10 सुट्टीतील उपक्रम स्पर्धा छंद वर्ग. 11 चर्चासत्रे. उद्दिष्टे. हा घटक अभ्यासल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टी समजतील. 1 शाळांतून दिले जाणारे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. 2 शाळांच्या विविध उपक्रमांतून समाज जागृती होते. 3 शाळांच्या माध्यमातून नव्या श्रद्धा व उणीवा समाजाला देता येतात. 4 सामाजिक गरजा व स्पंदने यांचा परिचय शाळेतील घटकांना करून देता येतो. 5 शाळा हे समाज मार्गदर्शन केंद्र आहे. पाठाचे प्रास्ताविक पाहूया. समाजाला शिक्षण देणाऱ्या प्रमुख उद्देशाने शाळा ह्या औपचारिक संस्थेची निर्मिती झाली आहे. विशिष्ट वयोगटातील मुलांना शिक्षण देऊन त्यांच्या जाणीवांचा विकास करणे शाळांचे काम आहे. त्याचप्रमाणे व्यापक समाजासाठी शाळेने काही उपक्रम राबविणे हे गरजेचे आहे. समाजातील लोक आपली ध्येय व उद्दिष्टे निश्चित करतात व त्यांची पूर्तता शाळेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी शाळेला समाजाची प्रतिकृती असे म्हणतात. शाळा केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या कार्यक्रमात गुंतून राहू नयेत, तर समाजाला शाळेने स्वतःच्या अपेक्षित कार्यात सामावून घ्यावे, तरच शाळा समाजशाळा बनतील. शाळा जेव्हा अशा व्यापक बनतील तेव्हा त्या समाज विकासाचे केंद्र बनतील. आपल्या शाळांच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीसाठी निश्चित स्वरूपाचे कार्य करता येईल. पाठाचे विषय विवेचन पाहूया. कार्यक्रमांच्या निवडीचे निकष. शाळा व समाज यांचे परस्पर संबंध घनिष्ठ करणे आधुनिक युगात अतिशय गरजेचे आहे. शाळेत दिले जाणारे शिक्षण बहुतांशी पुस्तकी व शब्दनिष्ठ असते. त्या शिक्षणाचा मुलांच्या भावी जीवनाशी मर्यादित संबंध येतो. भावी जीवनात ज्या समस्या उभ्या राहतात त्यांची अभ्यासक्रमात सर्वांशाने दखल घेतली जाते असे नाही, याची जाणीव शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, विचारवंत पालक यांना होत आहे. त्यासाठी शाळा समाजाशी एकरूप झाली पाहिजे. माध्यमिक शिक्षण आयोगाने इसवी 1952 मध्ये आपल्या अहवालात म्हटले आहे की शाळा व लोकसमुदाय यांचा परस्पर संबंध जितका वाढेल, अनुभवाची देवाणघेवाण जितकी अधिक प्रमाणात होईल, त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सामाजिक गरजांची व समस्यांची जाणीव होईल. केवळ औपचारिक शिक्षण पद्धतीमुळे आज शाळा व समाज यात जे अंतर पडले आहे ते थोडे तरी भरून निघेल. यासाठी शाळेच्या कार्यात पुढील सूत्रांचा अवलंब करावा लागेल. 1 शाळेतील कार्यक्रम लवचिक असावेत. 2 शाळेतील कार्यक्रम बालकांच्या गरजा विचारात घेऊन ठरवावेत. 3 शाळा कार्यक्रमात भिन्न भिन्न अभिरुची असणाऱ्या सामावून घेण्याची विविधता असावी. 4 शाळेतील कार्यक्रमांना केवळ स्थानिक प्रादेशिक नव्हे तर राष्ट्रीय व जागतिक स्तरावर मानव समाज परस्पर संबंधांचाही विचार केलेला असावा. 5 शाळेने समाजातील अनेकविध
संस्थांचे सहकार्य घ्यावे, कारण समाजातील सत्व सामाजिक संस्थात एकत्र आलेले असते. समाजाचे प्रतिबिंब शाळेत पडावे व शाळेचे प्रतिबिंब आपल्या समाजात पाहता यावे. हे झाले तरच आपल्या शाळा ह्या समाजशाळा व जीवनशाळा होतील. पाठाचा दुसरा घटक आहे संबंध संवर्धनासाठी करावयाच्या कार्यक्रमांची उद्दिष्टे. शाळा व समाज यांचे परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी मागील हेतू पुढीलप्रमाणे सांगता येईल. 1. विद्यार्थ्यांमध्ये समाजाबद्दल आपुलकी निर्माण करणे. 2. समाजाच्या जीवनातील उणीवांची किंवा दोषांची जाण करून विद्यार्थ्यांना करून देणे. 3. समाजाचे आदर्श व मूल्ये विद्यार्थ्यात बाणविणे. 4. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या कल्पना कौशल्ये वाढवून आदर्श नागरिकत्वाची जोपासना करणे. 5. विद्यार्थी व समाज यांच्यामधील संबंध निकोप व दृढ होण्यासाठी शालेय कार्यक्रमांचे आयोजन करणे. 6. शाळा व समाज यांच्यातील सहकार्यासाठी संधी व साधने परस्परांना उपलब्ध करून देणे. 7. प्रत्येक शाळा त्या समाजाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करणे. 8. समाजातील सात्विक भावाचा व आदर्शाचा शाळांना लाभ देणे. 9. समाजात शाळेबद्दल स्नेह जिव्हाळा आपुलकी निर्माण करणे. शाळेच्या कार्यक्रमाचा प्रभाव समाजावर पडला पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणे, शिस्त व चारित्र्य जोपासणे हे जसे शाळेचे कार्य आहे, त्याचप्रमाणे यशस्वी जगण्यासाठी काही किमान कौशल्य व ज्ञान संपादनाची साधने विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे हेही शाळेचे कार्य आहे. शाळेसाठी लोकशाही समाजात आपली भूमिका पार पाडण्याचे शिक्षण शाळेतच मुलाला मिळाले पाहिजे. हे सर्व शाळा ह्या संस्थांचे कार्य म्हणून गृहीत आहे, पण यामध्ये अधिक काही शिक्षणाने विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे. यासाठी शाळेची शिक्षणाची भूमिका अधिक व्यापक झाली पाहिजे. समाजाच्या सुव्यवस्थित जीवनाला शाळांनी हातभार लावला पाहिजे. म्हणजे शाळा व शिक्षण समाजाभिमुख झाले पाहिजेत. भारतासारख्या विकासोन्मुख राष्ट्रात त्यांची निश्चितच गरज असते. 3. शिक्षणाचा सामाजिक संबंध कार्यक्रमांची क्षेत्रे. जागतिक पातळीवर जेव्हा बालक केंद्रीय शिक्षण प्रवाह जोराने वाहू लागला, तेव्हा बालकांच्या हक्काची सनद उदयास आली व साहजिकच शिक्षणाच्या सामाजिक संदर्भाला गौण स्थान निर्माण झाले. पण जेव्हा शिक्षणाचा व्यापक सामाजिक संदर्भ शिक्षणशास्त्रज्ञांना व समाजशास्त्रज्ञांना उमगला, तेव्हा बालकेंद्री शिक्षणाकडून समाजकेंद्री शिक्षणाच्या दृष्टीने जगभर विचार सुरू झाला. आपल्या देशात महात्मा गांधी यांनी शिक्षणाचा सामाजिक संदर्भ विचारात घेऊन मूलोद्योगावर आधारित जीवन शिक्षणाची एक पद्धती समाजासमोर ठेवली. शाळा व समाज यांचा संबंध जोडण्याच्या प्रश्नाला 2 बाजू आहेत. शाळेने समाजासाठी काय करायचे ही एक बाजू, तर समाजाला शाळेत रस घ्यावयाला कसे प्रवृत्त करावे ही दुसरी बाजू. या संदर्भात जे उपक्रम ठरविता येतील ते बरेचसे सापेक्ष आहेत. तरी पण वरील संदर्भ विचारात घेऊन पुढील क्षेत्रात उपक्रम योजता येतील. 1. प्रौढ साक्षरता. 2. निरंतर शिक्षण. 3. उद्बोधन वर्ग. 4. व्याख्याने. 5. मनोरंजनाचे कार्यक्रम. 6. संस्कृती संक्रमण. 7. संस्कृती संवर्धन. 8. सेवांतर्गत कार्यक्रम. 9. प्रदर्शने. 10. विद्यार्थी शिबिरे. 11. सुट्टीतील उपक्रम. 12. ग्रंथालय. 13. क्रीडांगण लाभ. 14. दृकश्राव्य साधनांचा उपयोग. 15. पालक संघ. परिवर्तनाची गरज. शिक्षणाचा सामाजिक संदर्भ विचारात घेतला तर आपल्या देशातील नागरिकांच्या वृत्तीतील परिवर्तनाची गरज आपल्यासमोर खचितच उभी राहील. शिक्षणाची सर्व जबाबदारी शासनाची आहे अशा विचाराने शाळांकडे पाहणाऱ्या लोकांच्या वृत्तीमुळे समाज व शाळा यांच्यात अंतर पडले आहे. सर्व नागरिक शाळा चालविणे ही शासनाची जबाबदारी मानतात. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षण विचारातील
राष्ट्रीय अस्मिता व सामाजिक बांधिलकी ही सूत्रे मागे पडली आहेत. त्यामुळे समाजाचे शाळेकडे व पर्यायाने उगवत्या पिढीकडे दुर्लक्ष होत आहे. गावातील शहरातील शाळा आपल्या आहेत त्या स्थितीत व कार्यक्षम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असे समाजाला वाटणे हे महत्त्वाचे गरजेचे आहे. हे वृत्ती परिवर्तन भारतीय समाजात स्वातंत्र्योत्तर काळात वाढवण्याची गरज मोठी आहे. शाळा विद्यार्थी यांच्या गरजा, त्यांचा विकास कार्यक्रम, शिक्षण क्षेत्रातील परिवर्तन, त्यातील आपली भूमिका, आपल्या अवतीभोवतीचे जग, त्याचा शाळेशी येणारा संबंध यांचे भान आज नागरिकांना देण्याची आज मोठी गरज आहे. यासाठी शाळा व समाज चालविणाऱ्या घटकांना याची पुरेशी जाणीव होण्याची गरज आहे. समाजातील सर्वच संस्था आपले तंत्र बदलत असताना शाळांना केवळ स्थितिशील राहून चालणार नाही. शिक्षणाचा सामाजिक संदर्भ कार्यक्रमांची जी क्षेत्रे आहेत त्यांची सविस्तर माहिती पाहूया. 1. प्रौढ साक्षरता. शाळा व समाज यांच्या परस्पर प्रतिक्रियांची परिणती आपल्याला पुढील 4 बाबतीत दिसून येते असे मानावयास हरकत नाही. 1. आरोग्य. 2. व्यावसायिक कार्यक्षमता. 3. प्रौढांचे शिक्षण. 4. सामाजिक दृष्टिकोन. आपल्या देशाची आजची एकंदर स्थिती पाहिली तर आपल्याला J.P. नाईक यांनी म्हटल्याप्रमाणे या 4ही बाबींचा समावेश समाज शिक्षण या संकल्पनेत करता येईल. कारण देशातील निरक्षरतेचे प्रमाण लक्षवेधी आहे. ते म्हणतात, आजच्या व्याख्येप्रमाणे समाज शिक्षणात साक्षरतेचा समावेश आहे, पण या शिक्षणाचा भर आता प्रौढांच्या सामाजिकरणावर आणि ज्या नव्या समाजात त्यांना वावरायचे आहे त्या समाजासाठी त्यांची तयारी करण्यावर आहे. समाज शिक्षणात आता साक्षरता, नागरिकत्वाचे व आरोग्याचे शिक्षण, दैनंदिन जीवनात विज्ञानाचा कसा उपयोग करावयाचा याचे ज्ञान, आपली व्यावसायिक कार्यक्षमता वाढविणाऱ्या ज्ञानाचे व कौशल्याचे संपादन, छंदाची जोपासना आणि सांस्कृतिक व विनोदनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे प्रशिक्षण एवढ्यांचा समावेश आहे. या सर्व तपशिलाचा विचार केला तर शाळांनी प्रौढ शिक्षणाचे केंद्र बनावे. शाळेमध्ये रात्री संध्याकाळी प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालावेत. शाळेतील शिक्षकांनी केंद्रप्रमुख म्हणून, वरच्या वर्गातील मुलांनी शिक्षक म्हणून तर मुख्याध्यापकांनी समन्वयक म्हणून कार्य करावे. इतकेच नव्हे तर व्यापक समाजात जाऊन समाजातील प्रौढ निरक्षरांच्या सोयीने मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे येथे प्रौढ साक्षरतेचे केंद्र चालवावीत. त्यांचे सर्व नियोजन शाळा प्रमुखांनी करावे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना हे काम केल्यास किंवा दिल्यास त्यांचा व्यापक समाजाशी, त्यातील प्रश्नांशी संबंध येईल व ते प्रश्न सुटण्यास मदत होईल. मुलींनी देखील घराबाहेर न पडणाऱ्या महिलांना केंद्रावर एकत्र आणावे. तसेच प्रौढ साक्षरता केंद्र शैक्षणिक साहित्यांनी सजवावे व एक शैक्षणिक वातावरण तयार करावे. तेथे केवळ अक्षर ओळख, वाचन, प्रसंगी लेखन यावरच भर न देता सामाजिक विषयावर माहितीपर भाषण, चर्चा, समूहगीते, नाटके, फिल्म शो इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम करावेत. आरोग्य, व्यावसायिक कार्यक्षमता, विशाल दृष्टी यावर विविध कार्यक्रमातून भर द्यावा. या सर्वांमध्ये त्या प्रौढ साक्षरता केंद्राला शिक्षण केंद्राचे रूप येईल. यामुळे समाज शाळेत येईल व शाळा समाजात जाईल. आपल्या देशातील लोकसंख्येचा, निरक्षरतेचा व जगातील ज्ञानाचा स्फोटाचा विचार करता केवळ या शतकात नव्हे तर 21व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत प्रौढांनी प्रौढ साक्षरता वर्ग चालवण्याची गरज आहे. 2. निरंतर शिक्षण वर्ग. प्रौढ साक्षरता कार्यक्रमात वय वर्षे 16 ते 35 वयोगटातील प्रौढांना शिक्षण देण्याची योजना राबविता येते. तर निरंतर शिक्षण वर्गात समाजातील शिक्षणाची इच्छा व पात्रता असणाऱ्या कोणत्याही स्त्री पुरुषाला फायदा मिळू शकतो. ज्यांना शिक्षणाच्या सुविधा लाभल्या नाहीत, गरिबीमुळे जे शिक्षण घेऊ शकले नाहीत, दारिद्र्यामुळे ज्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले, ज्यांना अपंगत्वामुळे शिक्षण घेता आले नाही, अशापर्यंत
ज्ञान पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांनी निरंतर वर्ग चालवून पार पाडावी अशी अपेक्षा आहे. ज्ञानाचे संरक्षण, संक्रमण व विस्तार हे शिक्षण संस्थांचे हे खरे कार्य आहे. असे वर्ग चालविताना ते व्यक्ती व समाजातील गट यांच्या गरजानुसार सोयीस्कर वेळी घेतले पाहिजे. त्यासाठी शाळांनी भौतिक सुविधा व बौद्धिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले पाहिजे. निरंतर शिक्षण वर्गात दाखल होऊ शकणाऱ्या गरिबांसाठी अल्पकालीन शैक्षणिक उपक्रम राबवता येतात. त्यांची प्रामुख्याने 2 उद्दिष्टे आहेत. 1. संस्थांनी समाजाशी संपर्क साधला पाहिजे. 2. समाजातील सर्व थरातील व्यक्तींपर्यंत ज्ञान पोचविले गेले पाहिजे. निरंतर शिक्षणासाठी प्रत्येक शाळा व संस्था यांनी आपला असा अल्पकालीन अभ्यासक्रम आखला पाहिजे. येथे काही कार्यक्षेत्रे सुचविण्यात येत आहे. 1. बालवाडी प्रशिक्षण. 2. ग्रामीण विकासात स्त्रियांचा सहभाग. 3. प्रसूतीशास्त्र. 4. भाजीपाला भाग. 5. मतिमंद मुलांचे शिक्षण. 6. गृहांतर्गत शोभा. 7. ग्रामीण वृत्तपत्र विद्या. 8. कुटुंब नियोजन. 9. बचत योजना. 10. कार्यालयीन व्यवस्था. 11. प्रवास व्यवस्था. 12. विक्रेता प्रशिक्षण. 13. मोटर दुरुस्ती. 14. टीव्ही दुरुस्ती. 15. पुस्तक प्रकाशन. 16. वेतकाम. 17. शिवणकाम. 18. मुद्रित तपासणी. 19. वीज उपकरणे दुरुस्ती. 20. योगविद्या प्रशिक्षण. यात ग्रामीण भागातील झोपडपट्टीतील अनुसूचित जाती जमातीतील स्त्रियांचाही समावेश होऊ शकतो. बेकार तरुण आणि असंघटित कर्मचारी तसेच प्राथमिक माध्यमिक शिक्षक हेही अशा शैक्षणिक उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात. यासाठी मार्गदर्शक 1. SNDT महिला विद्यापीठ मुंबई. 2. पुणे विद्यापीठ पुणे. 3. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मिळू शकते. उद्बोधन. 3रा मुद्दा आहे उद्बोधन वर्ग व्याख्याने. शिक्षण तज्ज्ञांनी शाळेची 5 कार्ये सांगितली आहेत. 1. मानसिक शिक्षण. 2. चारित्र्य संवर्धन शिक्षण. 3. सामुदायिक जीवन. 4. स्वदेशाभिमान व देशभक्ती. 5. आरोग्य शिक्षण. याचा अर्थ शाळेचे कार्य फार व्यापक आहे. व्यक्तीस एक समर्थ, सुबुद्धी, स्वाभिमानी, स्वतंत्र बुद्धीचा आधुनिक समाजाचा जबाबदार घटक बनविण्यास सहाय्यभूत होईल असे शिक्षण शाळांनी द्यावयाचे असते. त्यासाठी शाळांनी आपापले तपशील वरील कार्यानुसार ठरविले पाहिजे आणि समाजाशी संपर्क साधला पाहिजे. समाजातील आपल्या परिसरात येणारा लोकसमुदाय शाळांनी आपल्या योजनेत सामील करून घ्यावा आणि त्यांचे शिक्षण व उद्बोधन व्याख्यानांनी करावे. कार्यक्रमाची उद्दिष्टे. 1. भावनिक एकात्मता व राष्ट्रीय ऐक्य साधणे. 2. सामाजिक प्रगतीसाठी निरक्षरतेचे उच्चाटन करणे. 3. योग्य उपक्रमाद्वारे निकोप अभिवृत्तीस मूल्ये रुजविणे व जोपासणे. 4. समाजात वैज्ञानिक नैतिक दृष्टिकोन निर्माण करणे. 5. विज्ञान तंत्रविज्ञान कौशल्य देणे. 6. वैयक्तिक उपयोजन क्षमता निर्माण करणे. या उद्दिष्टांना धरून उद्बोधन व मार्गदर्शन भरून वर्ग घ्यावेत. तसेच व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करावेत. शाळा व संस्था प्रमुखांनी यासाठी शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, समाजविज्ञान, सभाशास्त्र यांचा सखोल अभ्यास करावा. शाळांची सर्वसाधारण कार्यक्षेत्रे दिलेली आहेत. त्यासाठी ज्या कार्यावर आपण नियोजनात भर देणार आहोत त्यांना धरूनच उद्बोधन वर्ग, मार्गदर्शन, व्याख्याने यांचे उपक्रम आयोजित करावेत. उद्बोधन वर्ग दैनंदिन शालेय कामकाजात सांभाळून घ्यावयाचे असल्याने त्यांच्या आयोजनात कमीत कमी गोंधळ व जास्तीत जास्त शिस्त असल्याचा लोकसमुदायाला त्यांचा उपयोग होऊ शकतो. शाळा व संस्था प्रमुखांनी या कार्यक्रमासाठी एक स्वतंत्र शिक्षकाची समन्वयक म्हणून निवड करावी. सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड असणारा शिक्षक हे काम करू शकतो. दीर्घ सुट्टीत कार्यक्रमांचे नियोजन करावे. नियोजन कार्यवाही, अडचणी व सफलता यांची नोंदवहीत नोंद करावी. शहरी व ग्रामीण शाळांत विषय भिन्न राहतील. उदाहरणार्थ शहरी शाळांमध्ये 1.
मिळवत्या स्त्रियांचे प्रश्न 2. संस्कारांचे महत्त्व 3. आदर्श पालकत्व 4. जुन्या व नव्या श्रद्धा 5. औद्योगिकरणाचे परिणाम व असे विषय असतील तर ग्रामीण शाळांमध्ये 1. बँकेतून कर्ज कसे काढावे 2. पोस्टाचे व्यवहार 3. बचत फंडाचे महत्त्व 4. अंधश्रद्धा निर्मूलन 5. अस्पृश्यतेचा प्रश्न असे विषय सुचवता येईल. 4. करमणुकीचे कार्यक्रम. शाळेसारखे शिक्षण देणाऱ्या औपचारिक संस्थेने समाजात मिसळण्यासाठी मनोरंजन तथा करमणुकीचे माध्यम शिक्षणासाठी वापरण्यास ते खचितच परिणामकारक होईल. ज्ञान आणि मनोरंजन असा दुहेरी हेतू असणारे साध्य करून देणारे करमणूक साधनांचे माध्यम आहे. ते शाळा व समाज यांना जवळ आणते. परंतु व्यापारी उद्देशासाठी चित्रपट दाखविणे व शाळेसारख्या शिक्षण देणाऱ्या संस्थेने चित्रपट दाखवणे यात फरक आहे. शाळा प्रमुखांनी उपलब्ध करून करमणूक साधनांपैकी योग्य ती साधने निवडून त्यांचा परिणामकारक उपयोग केला पाहिजे. जी जीवनमूल्ये आपल्या शाळेत आदर्श प्रेरक वाटतात त्यांचे दृकश्राव्य रूप चित्रपटात दिसत असेल तर चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम यांची यादी शाळा प्रमुखांनी करावी आणि त्यांचे दर्शन शाळेतील पालकांना करून द्यावे. चित्रपट, पथनाट्ये, कलादर्शने, काव्यगायन, वाचन, लोकनाट्ये यांचे प्रयोग शाळेत व्हावेत. त्यामुळे शाळेतील घटकांचे व पालकांचे शिक्षण होते. करमणुकीच्या साधनांनी पुढील उद्दिष्टे सफल होतात. 1. मनोरंजन करणे 2. ज्ञानदान करणे 3. विशिष्ट दृष्टिकोन मांडणे 4. प्रचार करणे 5. जीवनमूल्ये व जीवनाचा आदर्श निर्माण करणे 6. सत्यम शिवम सुंदरम ह्या तत्वांचे महत्त्व पटविणे 7. देशप्रेम दृढ करणे. ही उद्दिष्टे मनोरंजक खेळ, चित्रपट यांनी निर्माण करावी. करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी पुढील उद्दिष्टे समोर ठेवावीत. 1. भारताच्या राष्ट्रीय वारशाची जाणीव करून देणारे कार्यक्रम. 2. मानवी स्वातंत्र्य, लोकशाही व बंधुता यांच्या जाणीवा करून देणारे कार्यक्रम. 3. सांस्कृतिक आदर्श परंपरांचे पोषण करणारे कार्यक्रम. 4. साहित्यिक, वैज्ञानिक, राष्ट्रपुरुष यांच्या महान जीवनाचा परिचय करून देणारे कार्यक्रम. 5. विशिष्ट अभिवृत्ती जोपासू शकणारे कार्यक्रम. 6. आविष्कारासाठी कार्यक्रम. 7. सामूहिक जीवनातील आनंद व्यक्त करणारे कार्यक्रम. 8. जबाबदारीची जाणीव करून देणारे कार्यक्रम. समाज मनाला वळण लावण्यासाठी प्रभावी कार्य करमणूक साधने व उपक्रम करू शकतात. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना धक्का देणारे नवी मूल्ये व नवे विचार यांचा प्रचार करणारे कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून समाजापर्यंत नेता येतात. त्यासाठी शाळांचे मुख्याध्यापक उपक्रमशील हवेत. 5. संस्कृती संक्रमण व संवर्धन. आपली राष्ट्र एक विकासोन्मुख राष्ट्र आहे. आपल्या देशाला वैभवशाली इतिहास असला तरी आपल्या समाजात वंचितांचा व अभावग्रस्तांचा फार मोठा असा गट आहे. तो संस्कृतीच्या खालच्या पातळीवर उभा आहे. आज स्वातंत्र्योत्तर काळातही आपल्याला आदिवासी, गिरिजन, वनवासी या सर्व दृष्टीने अप्रगत दिसतात. त्यांना संस्कृतीच्या प्रवाहात आणणे हे शिक्षणाला आव्हान आहे. शिक्षणाचे परिवर्तन होते. या तत्वानुसार वंचितांचे शिक्षण हे संस्कृतीचे संक्रमण होऊ शकेल. झाडूवाले, धुणी-भांडी करणारे, रोजंदारीवर जाणारे, कसे तरी जीवन जगणारे हे प्रगतीपासून वंचित आहेत. आपल्याच समाजातील हा एक घटक एकतर समाजापासून बाजूला फेकलेला असतो. त्यांच्यासाठी कुराण शाळेपासून ते सामान्य शाळेपर्यंत अनेक प्रयोग सुरू असतात. अशा प्रकारे वंचित घटकांतून येणाऱ्या मुलांचे समायोजन व संस्कृती संक्रमण करणे निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे. तसेच ते एक आव्हान आहे. यासाठी शाळांना 2 स्तरावर काम करावे लागते. 1. अशा मुलांच्या पालकांसाठी सामाजिक शिक्षणाचे पुढील कार्यक्रम शाळेच्या माध्यमातून करणे. 1. प्रौढ शिक्षण. 2. अनौपचारिक शिक्षण उपक्रम. 3. निरंतर शिक्षण उपक्रम. 4. दूरप्रक्षेपण माध्यमातून शिक्षण म्हणजेच 2 मुलांसाठी पुढील कार्यक्रम करणे. 1.
मोफत शिक्षण. 2 जादा शिष्यवृत्ती देणे. 3 परीक्षा फी माफी. 4 शैक्षणिक साधनांचे वाटप. 5 व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा. 6 मोफत गणवेश. 7 मोफत वसतिगृह. 8 मोफत दूध व न्याहारी. 9 दूरदर्शन आकाशवाणी माध्यमांचा लाभ देणे. सध्याचे युग लोकशाही व व्यक्ती स्वातंत्र्य, मानवता, धर्मनिरपेक्षता, बौद्धिक प्रगती व सामाजिक न्याय यांचे आहे. समाजातील लोकांना बाजूला ठेवून या गोष्टी व सामाजिक राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती संक्रमण, संवर्धन होऊ शकणार नाही. त्या दृष्टीने शाळा व त्या चालविणाऱ्या संस्था चालकांनी योग्य ते भान बाळगून वंचित व त्यांची मुले शिक्षण व शाळा यांच्या वातावरणात आणण्यास कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. त्यामधील पहिला मुद्दा आहे परिवर्तनाच्या शिक्षणाचा वाटा. परिवर्तनात शिक्षणाचा वाटा म्हणजे भारतीय संविधानाने भारतीय समाजासमोर समाज रचना व सांस्कृतिक विकास यांचा जो आदर्श ठेवला आहे त्यांची निर्मिती करण्याचे कार्य राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना येऊन पडते. भारतीय समाज रचनेत जी विषमतेची बीजे आहेत त्यांचे मूळ जीवनविषयक व सामाजिक मूल्यात आहेत. म्हणून पुढे नव्या पिढीला जी मूल्ये द्यावयाची दृष्टिकोन तयार करावायचा त्याबाबतची जबाबदारी शिक्षणावर येऊन पडते. आजचा शिक्षक, आजची शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम, शाळा यांच्या आशयात, अध्यापन पद्धतीत, शिक्षण संचालनात परिवर्तन करण्याची गरज आहे. हे कोठारी आयोगानेही प्रतिपादले आहे. आदर्श मूल्यांचा मेळ येथील व्यवहाराशी घातला पाहिजे तरच परिवर्तन शक्य होईल. 2 शाळा संस्कृतीच्या संक्रमणाचे मार्ग. समाजात शाळांची म्हणून काही प्रतिमा असते. ही प्रतिमा शाळेतील सर्व घटकांना जोपासलेली असते. शाळेची प्रार्थना, शाळेचे व्रतविधान, शाळेचा वार्षिक कार्यक्रम, गणवेश, कुलपद्धती, विद्यार्थी नेतृत्व, संमेलन, सहली, चित्रपट प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रे या सर्व बाबतीत शाळा आपले एक रूप तयार करते व येणारे व जाणारे विद्यार्थी, शिक्षक, संस्था चालक त्यात दररोज भर घालतात व सांस्कृतिक संक्रमणाचे स्वरूप स्पष्ट करतात. यालाच परंपरेचा पायंडा असेही म्हटले जाते. शाळांना कालबाह्य रूढी परंपरा टाकाव्या लागतात. काल सुसंगत व नवे विचार, नव्या श्रद्धा स्वीकाराव्या लागतात. त्यात सर्जनशीलता व पुरोगामी दृष्टी ठेवावी लागते. तरच संस्कृती संक्रमण होऊ शकते. शाळा व समाज यांच्या परस्पर कार्याचे स्वरूप ओळखून शाळा नेतृत्व करणाऱ्यांनी हा संक्रमणाचा परिवर्तनाचा विचार ओळखला पाहिजे. या दृष्टीने आपली जबाबदारी किती आहे याचे भान मुख्याध्यापकांनी राखले पाहिजे. 6वा मुद्दा आहे शाळा, अध्यापक, शिक्षण, विकास केंद्र. शाळा, शिक्षण, शैक्षणिक परिवर्तन, समाजाची गतिमानता यांच्याशी शिक्षक या घटकांचा फार जवळचा अन्योन्य संबंध आहे. शिक्षकांची विद्यासंपदा, विद्यार्थी वृत्ती सहवासातील मुलांना अक्षय प्रेरणादायक असते. शिक्षक धर्माला हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. हजारो वर्षे व नित्यशः शिक्षकांच्या भूमिकेला आव्हाने मिळत आलेली आहेत. समाज नित्य गतिमान आहे. या समाजाच्या गतिमानतेचा अभ्यास व भावी समाजाची गतिमानता यांचा खरा द्रष्टा अभ्यास शिक्षकच असल्याने केवळ त्याला मिळालेल्या प्रशिक्षण काळातील शिदोरीवर तो शिक्षक धर्माचे पालन करू शकत नाही. त्यानेही नेहमीच अभ्यास केला पाहिजे. यासाठी शाळा हे अध्यापक शिक्षणाचेही केंद्र राहणे गरजेचे आहे. तसेच ते राहावे यासाठी अनेक तपशील समोर उभे असले तरी त्यातील निवडक ते घेऊन आपल्या शाळेत एकत्र आलेल्या शिक्षकांचे शाळा हे विकास केंद्र होईल असा प्रयत्न झाला पाहिजे. ही जबाबदारी प्रामुख्याने मुख्याध्यापकांनीच पार पाडावयाची आहे. शाळा अध्यापक शिक्षणाचे प्रभावी केंद्र करण्यासाठी पुढील उपक्रम शक्य आहेत. 1 विद्यार्थी विषयक उपक्रम. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे योग्य तुकडी रचना. 2 मागास मुलांचे खास अभ्यास उपक्रम. 3
हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रगत प्रश्न पद्धती सराव 4. वर्गवार अभ्यास केंद्रे 5. शालेय प्रशासनात विद्यार्थी सहभाग 7. छंद मंडळे 2. शिक्षक विषयक उपक्रम 1. विषय समित्या 2. विद्या समित्या 3. ज्येष्ठ शिक्षकांचा शालेय प्रशिक्षणात उपयोग 4. शिक्षक सभा व मतावली वापर 5. समूह अध्यापन पद्धतीचा वापर 6. विषयवार शिबिरे 7. गुणवंत शिक्षक प्रोत्साहन योजना 8. दुसऱ्या प्रयोगशील शाळांना भेटी 9. स्वयंमूल्यमापन योजना. तिसरा महत्त्वाचा मुद्दा शालेय प्रशासनाशी संबंधित उपक्रम 1. शालेय नियोजनात शिक्षक विद्यार्थी सहभाग 2. विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ 3. शिक्षक आचारसंहितेचा अवलंब 4. शिक्षक छंदांचा वापर 5. संस्था चालक व शिक्षक समन्वय 6. शिक्षकांसाठी अभ्यास सहली 6. पालक उपशिक्षक संघ 7. गुणी शिक्षकांचा सन्मान व सत्कार 8. शिक्षकांसाठी संदर्भ ग्रंथालय. चौथा मुद्दा आहे शाळा इमारत व परिसर 1. इमारत स्वच्छता नियोजन 2. क्रीडांगण स्वच्छता नियोजन 3. सुंदर शाळा प्रकल्प राबविणे 4. वर्ग स्वच्छता व सजावट स्पर्धा 5. शालेय आवारातील झाडे वर्गवार दत्तक देणे 5. सहशालेय उपक्रम 1. वर्गवार सांस्कृतिक कार्यक्रम नियोजन 2. विद्यार्थी सहभाग नियोजन 3. काही कार्यक्रमात समाजात घेणे 4. स्पर्धांचे वर्गवार नियोजन. 7वा मुद्दा आहे सेवांतर्गत कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक प्रशासन सहशालेय कार्यक्रम इमारत शैक्षणिक साहित्य या संदर्भात जे उपक्रम आहेत त्यांचा फायदा शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांना होईल, पण शाळा ही परिसरातील अध्यापकांना पाथेय तथा चेतना देणारे केंद्र होण्याचीही फार आवश्यकता आहे. त्यासाठी शाळांनी अध्यापकांना काही शैक्षणिक लाभ करून देणाऱ्या योजना करून दिल्या पाहिजे. शिक्षकांना अध्यापन करताना काही काळानंतर पठारी अवस्था येण्याची शक्यता असते. शासनामार्फत काही नवे अभ्यासक्रम शाळेत येतात. अशा वेळी या संदर्भात मुख्य अध्यापकांना उद्बोधन, सेवांतर्गत प्रशिक्षणे, कृतीसत्रे, कार्यशाळा इत्यादी आयोजित करून अध्यापकांना नवे बदल, नवोपक्रम तसे इतरत्र होणारे शैक्षणिक प्रयोग यांची माहिती देणे गरजेचे असते. शिक्षकांची पठारी अवस्था कमी करून त्यांना कार्यक्षम कार्यप्रवरण, विषय सन्मुख व सेवा सन्मुख ठेवता येईल. 8. प्रदर्शने शाळा व समाज यांच्या संपर्कासाठी प्रदर्शनांचे माध्यम प्रभावी असून शैक्षणिक उद्बोधन व प्रबोधन होईल अशी प्रदर्शने शाळांनी आयोजित करावीत व परिसरातील नागरिकांना त्यात सामील करून घ्यावे. प्रदर्शनांचे अनेक प्रकार असले तरी ज्यातून शिक्षण, प्रबोधन, जागृती होऊ शकेल अशी प्रदर्शने शाळांनी भरवावीत. अशा प्रदर्शनांना परिसरातील नागरिकांना भेटी देण्यासाठी तसेच सहभागासाठी बोलवावे. तसेच समाजातील स्त्रिया, पुरुष, युवक यांनाही सामील होण्यासाठी निबंध, कथाकथन, वक्तृत्व अशा स्पर्धाही जोडून घ्याव्यात. त्यामुळे होणाऱ्या जागृती व समाज शिक्षण मौलिक असते. 9. विद्यार्थी शिबिरे सामाजिक विकासासाठी शाळांचा व शिक्षण संस्थांचा उपयोग झाला पाहिजे. सामाजिक परिसर आपला आहे त्याला चांगले रूप देणे तसेच उणिवा दूर करणे आपले कर्तव्य आहे. समाजाचे आपल्यावर ऋण आहे याची जाणीव परिसरातील शाळांनी दाखवली पाहिजे. त्यासाठी त्यांची सक्रियता वाढवली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यात सामाजिक अभिवृत्ती, बांधिलकी वाढविली पाहिजे. यासाठी परिसरातील सरकारी व सार्वजनिक संस्थांची कार्यालय, तेथील अधिकारी व कर्मचारी यांचेही सहकार्य शाळांनी नियोजनपूर्वक घेतले पाहिजे. शालेय विषयात स्काउट, गाईड, चळवळ, समाजसेवा, व्यावसायिक जगाची तोंड ओळख, कार्यानुभव इत्यादी विषय ठेवलेले असतात. त्यांचा उद्देश मेंदू, मनगट या तिन्हींचाही कुमार वयात विकास व्हावा असा असतो. सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे विद्यार्थी आणि समाज यांचा समन्वय घडविता येईल. 1. ग्राम पाहणी
निष्कर्ष व उपाय. 2. स्वच्छ व सुंदर शहर गाव. 3. एक गाव एक पाणवठा. 4. जटा निर्मूलन. 5. अंधश्रद्धा निर्मूलन. 6. समाजसेवा शिबिरे. 7. स्काउट शिबिरे. 8. गाईड शिबिरे. 9. स्वच्छता मोहीम. 10. श्रमदान शिबिरे. विद्यार्थी आणि समाज यांच्या संदर्भातील शिबिरे व तत्सम उपक्रम हे शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या हार्दिक सहकार्यावर व प्रत्यक्ष कार्यवाहीवर अवलंबून असतात. तपशीलवार नियोजन, संभाव्य अडचणींचा विचार, भेटींचा तपशील, योजलेल्या कामांचे स्वरूप, प्रत्यक्ष कार्य आणि उपक्रमांच्या साफल्याचे मूल्यमापन या सर्व प्रक्रिया मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या समन्वयात्मक दृष्टीतून व तळमळीतून पार पडतात. यासाठी शिबिरांचे उत्तम नियोजन झाल्यास त्यांचा समाजावर होणारा परिणाम होतो व प्रबोधक म्हणून परिणाम होऊ शकतो. शिबिरांचे माध्यम विद्यार्थी व समाज संबंधांसाठी प्रभावी आहे. योजक संस्था प्रमुखांनी त्यांची चांगली योजना केल्यास समाजातील मोठमोठी कामे यशस्वी होऊ शकतील. 10. सुट्टीतील उपक्रम, स्पर्धा, छंदवर्ग. शाळांना शैक्षणिक वर्षात 2 मोठ्या सुट्ट्या असतात. हिवाळी सुट्टी सुमारे 21 दिवस व उन्हाळी सुट्टी सुमारे 36 दिवस असते. साधारणपणे हा कालखंड 2 महिन्या इतका होतो. या दीर्घ सुट्टीच्या कालाचे नियोजन भारतासारख्या विकासोन्मुख देशात पालक अभावानेच करतात, पण या दीर्घ कालखंडांचे नियोजन शाळांना करता येईल. समाजातील वय वर्षे 10 ते 16 या कुमार वयोगटातील विद्यार्थी शाळेत येतात. दीर्घ सुट्ट्यांच्या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा, मार्गदर्शन, छंदवर्ग यात गुंतवून घेतल्यास उपयुक्त होऊ शकेल. त्यासाठी शाळांनी आपले एक सुट्ट्यांचे नियोजन पत्रक तयार करावे. त्यात शाळेतील शिक्षक, शिक्षिका व परिसरातील तज्ज्ञ मंडळींना मार्गदर्शक म्हणून बोलवावेत. विशिष्ट कालखंडांच्या स्पर्धा, परीक्षा, छंदवर्ग आयोजित करून त्यांची प्रमाणपत्रे मुलांना द्यावीत. यामुळे सुट्ट्यांचे नियोजन व्यवस्थित होईल. गायन, वादन, वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन, अभिनय, पाठांतर, हस्ताक्षर, नृत्य, चित्र, शिल्प, भरतकाम, विणकाम, कशिदा, भजन इत्यादी स्पर्धा, विशेष लेखन, कविता, नाटक, एकांकिका इत्यादींचे वाचन, संदर्भ ग्रंथ, धर्मग्रंथ, कोश, वाङ्मय, चरित्र वाङ्मय इत्यादींचा वापर व छंदवर्ग सुट्टीत चालू ठेवता येतील. समाजाच्या दृष्टीने 2 महिने शाळेसारखी चैतन्यशील संस्था बंद ठेवणे कठीण आहे. ती फार मोठी राष्ट्रीय व सामाजिक हानी आहे. उलट मुलांच्या सुट्ट्यांचे आज राष्ट्रीय पातळीवर नियोजन होणे गरजेचे आहे. म्हणून सुट्टीत शाळेला कुलूप लागणार नाही याची दक्षता नियोजनपूर्वक घेतली पाहिजे. 11. चर्चासत्रे. समाज नित्य घडामोडी घडत असतात. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, उद्योग, कला, वाङ्मय, धर्म यातील घडामोडींची लोक नेहमीच चर्चा करतात, पण या चर्चेला एका व्यासपीठावर येता आलेले नसते. मार्गदर्शक अशा विचारवंतांच्या चर्चा जनसामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या कानावर पडल्यास त्यातून त्यांचे शिक्षण होऊ शकते. यासाठी शाळांनी व संस्थांनी समाजहितकारक अशा चर्चा घडवून आणाव्यात. तसेच त्यांचे वृत्तांत वृत्तपत्रात खुले करून द्यावेत. अशा चर्चासत्रांना तज्ज्ञ वक्ते बोलवावेत. या पाठाचा सारांश पाहूया. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. औपचारिक शिक्षण देणारी शाळा व समाज यांचा अन्योन्य संबंध आहे. यासाठी शाळा समाज विकासाचे केंद्र होणे ही काळाची गरज आहे. शाळांनी समाज संपर्कासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न करावेत. त्यामुळे समाजात जागृती निर्माण होईल. शाळेचा प्रभाव समाजावर नेहमीच राहिला पाहिजे. धन्यवाद.